अखेर धुळे बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणाचा शुभारंभ झाला आहे। आपण बघू शकतो की धुळे बसस्थानक जे आहे ते धुळे बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले होते आणि गेल्या अनेक वर्षांपासून या बसस्थानकाची दुरुस्ती व्हावी अशी मागणी प्रवाशांकडून होत होती। मात्र त्यानंतरही सरकारकडून या कामाबद्दल कुठलीही दखल घेतली जात नव्हती। नंतर मात्र उदय सामंत मंत्री यांनी 4 कोटी रुपये मंजूर केले आणि या कामाला सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती। मात्र त्यानंतर देखील हे काम अनेक महिने झालं नाही। तब्बल 3 वेळेस या धुळे बसस्थानकाच्या या कामाचा शुभारंभ करण्यात आला। सुरुवातीला शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने या ठिकाणी कामाचा शुभारंभ करण्यात आला। त्यानंतर तत्कालीन आमदार MIMचे फारुख शाह यांनी देखील कुदळ मारून या कामाचा शुभारंभ केला होता आणि त्यानंतर देखील हे काम सुरू होऊ शकलं नाही आणि नंतर मात्र शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी यांनी या ठिकाणी भूमिपूजन केलं। तब्बल 3 वेळेस भूमिपूजन केलं आणि त्यानंतर आता ST महामंडळाला जाग आली आणि आता कुठेतरी 4 कोटी रुपयातून आता या ST महामंडळाच्या या बसस्थानकावर आता काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। मुख्य बसस्थानक जर आपण बघितलं तर या ठिकाणी बसेस लावण्यात येत होत्या। मात्र आता या कामाला सुरुवात झाली असून आता या सर्व बसेस आता जवळच असलेलं जी काही रिकामी जागा आहे या ठिकाणी प्रवाशांच्या या बसेस आता लावण्यात आलेल्या आहे आणि प्रवाशांना तिकडे सोय करून देण्यात आलेली आहे। मात्र आता हे काम करत असताना हे उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचं व्हावं अशी माफक अपेक्षा या भागातल्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।